तर आमच्या पोरीला म्हणतोय का बाबा आम्ही रोडवर राहतोय, तुम्ही बिल्डिंग मध्ये राहते, तर तो म्हणतोय चला मा बंगल्यात. मग याला चपलानं मारायला पाहिजे ना सडक्याला. ह्यो कशाचा मंत्री, ह्यो याच्या बंगल्यात येतो का आम्हाला? आमच्या पोरी सोरीला इतका नालायक आणि इतका हलकट माणूस आहे का ह्यो? कोण मंत्री? ह्यो मंत्री शिरसाट म्हणलेला त्या दिवशी, त्याला चपलानं मारला. आमचे घरात तोडले, आमचे वया पुस्तकाचे पुरे दबले खाली. तुम्ही UPSC झाले, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. कलेक्टरला, जी श्रीकांतला, पालकमंत्र्याला, आमदाराला, खासदाराला लाज वाटायला पाहिजे. मुख्यमंत्र्याला लाज वाटायला पाहिजे का आम्ही. नमस्कार, बोल बिंदास बोल भाग क्रमांक 24 मध्ये मी दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण बोल बिंदास बोल मध्ये महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि तसेच अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळ आणि जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संदर्भामध्ये आजची पोल फोन करणार आहोत. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर. माझ्या पाठीमागे जे बघत आहात तुम्ही, पुढे जे बघत आहात तर हे जिल्हा अधिकारी कार्यालय आहे आणि या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरती या ज्या छोट्या छोट्या आपण झोपड्या बघत आहात पाल टाकून राहिलेल्या, त्या झोपड्याचं वास्तव म्हणजे ह्या किंवा दुर्गम भागातल्या झोपड्या नाही आहेत, जंगलातल्या झोपड्या नाही आहेत, तर स्वतःच्या टीजभर पोटासाठी खळगी भरण्यासाठीच्या हे चाललेला संघर्ष आहे आणि हा न्याय मिळत नाही. गेली 4 ते 5 महिने झाली ही गरीब लोक या ठिकाणी आहेत. त्या आजी इथं बघू शकता आपण, या आजी झोपलेल्या आहेत आणि या झोपलेल्या प्रशासनाला, कलेक्टरला जाग येत नाही. महानगरपालिका आयुक्त यांनी हसूल येथील यांच्या घरावरती अक्षरशः कुठल्याही प्रकारची नोटीस न देता, पूर्वकल्पना न देता थेट बुलडोजर फिरवलेला आहे. हा बुलडोजर शहा, हुकुमशहा, तानाशाह, हिटलरशहा आणि भ्रष्टाचाराने माखलेल्या या मनपा आयुक्ताची पोल आपण केलेली आहे. आणि छत्रपती संभाजीनगर या औरंगाबाद मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनचळवळ उभी राहिलेली आपण बघू शकता. ही चूल या ठिकाणी आहे आणि या चुलीमध्ये कशा पद्धतीनं इथंच बसून ही लोक सर्व काही रात्रीचा दिवस काढत असतात आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसामध्ये अशा पद्धतीनं आपण बघू शकता. जवळून दाखव, ही खिचडी आहे बघू शकता. या खिचडीवर या गरिबांना जगावं लागतं. तर अत्यंत भयावह परिस्थिती या ठिकाणी आहे. गरिबांनी जगायचं कसं हा प्रश्न या ठिकाणी आहे. तिथं आंघोळी रस्त्यावरती अक्षरशः करावं लागतात या भगिनींना आणि इथं हा रोड 24 तास वाहतो. येणारे जाणारे लोक असतात. आया बहिणीला जर रस्त्यावर आंघोळ करायची वेळात असेल तर हे सरकार तरी काय कामाचं, इथलं प्रशासन तरी काय काम. आपलं नाव काय आहे? सत्तार खान साहेब, मला एक सांगा, हे कधीपासून करताय? हे आमच्या 10 महिने झाले. 10 महिने. इथं किती यंदा आला? आमचे डेलीचे 450 पाकिट येते. कॅन्सरमध्ये, घाटीमध्ये आमचे आमदार पोलीसचे साहेब आलेले आहे. हप्त्यामध्ये एक लोक. काय नाव तुमच्या साहेबाचं? जो कोणी असेल तुमचा साहेब, त्यांना खूप खूप या गरिबांच्या वतीनं आशीर्वाद, त्यांची उन्नती प्रगती हो, त्यांची मुलं बाळं त्यांनाही आरोग्य धनसंपदा मिळो. या बोलबिंदास बोलच्या माध्यमातून खूप खूप काही आशीर्वाद द्या जनता मायबाप हो. कारण की आज ही माणुसकी जिवंत आहे. आज ही लोक आहेत ना, ही एका दुर्गम भागातली नाही, आदिवासी पट्ट्यातली नाही आहे, डोंगराळ भागातली नाही आहे, तर शहरात राहणारी लोक होती. परंतु त्यांच्या घरावरती अचानकपणे येऊन महानगरपालिकेने बुलडोजर फिरवला. त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही, कुठल्या प्रकारचा माव्यता दिलेला नाही आहे. 2018चं शासन परिपत्रक आहे. जर गायरांवरती जरी कुणी घर बांधलेलं असेल तर त्याचं मोजमाप करून, मूल्यांकन काढून फक्त जागेचा मावेजा न देता त्यांच्या घराचा मावेजा देणं अपेक्षित होता. परंतु तो मावेजा देण्यात आलेला नाही आहे. आपण हे आजी आहेत. आजी, काय म्हणणं आहे? का रडताय? काय नाही, आमच्या घराचं घर करून टाकलं. कुठं होत्या राहायला? हरसूल हरसूलला का? बर, कसं घर बांधलं होतं? कमून म्हणजे भीक मागून? म्हणजे असंच का? बर. मोदी सरकार जेव्हा निवडून आले होते त्यावेळेस काय म्हणले होते? भाई बहन हा मैं गरीब का वाली है, मैं घरकुल देता. तर अभी घरकुल कहाँ गया मोदी सरकारचा? हा सांगा मला तुम्ही. आम्ही काय करायचं ते तिथं बसले, सरकार नुसते बघते तर आम्हाला कोणी आता 5 महिने झाले बघत नाही. पालकमंत्री त्याला उड्या मारतात. हा, पालकमंत्री त्याला उड्या मारू लागले. आमचं मत घ्यायला हात जोडीत पाया पडतात, कराटा घेऊन येतात झाडायला. आम्ही तुम्हाला सहारा देऊ, आम्ही तुम्हाला घरं देऊ. आणि आता पुढे गेले पालकमंत्री सांगा.
एकदा नाही आले पालकमंत्री एकदा बी नाही, येऊन सुद्धा बघितलं नाही. हे इथं कलेक्टर समोरच आहे तुमच्या डोळ्यासमोर, किती आले इथूनच जातात येतात. इथून जाते ते तर आता आम्हाला काय माहिती, गाडी अडवली तर बाहेर नाही आले, पोलीसवाल्याला धाडला, आम्हाला धमकी गाडी द्यायला अडवतात तर बाहेर नाही येत, पोलीसवाले येतात आम्हाला मारायला. आम्ही स्वतः गाडी अडवलेली. कलेक्टर बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कलेक्टर बद्दल आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला फक्त आम्हाला आमची जागा व्यवस्था द्यावं, तीच जागा द्यावा. आणि किती घर होते एकूण? आम्हाला बरेच 300 350 घर आहेत, काहींची घर आहेत, काहीच आहे. 300 350 सगळे बुलडोजर फिरवलं. हा, पुरं. हे मनपा आयुक्त मोठमोठ्या लोकांचे पाडाने गरीबाचेच पाडायला लागले. काय म्हणतात? गरिबांना पाडायला लागले. काय आता म्हणतात? काय माहिती आहे आता गरिबाचे काऊन पाडायला लागले. त्याला तर फार हिरो म्हणायला लागले लोक. मग लई मनपा हा. वाटतं तुम्हाला हिरो येतो? कायचा हिरो आहे? लोक आपल्या जीवावर झालेला आहे ते हिरो, काय ते त्याच्या मनानं झालेला आहे का हिरो? जर आपण मत नाही केलं तर ते हिरो होईल कसा? हा? आपल्या जीवावर झालेला आहे, त्याला शरम पाहिजे, लाज पाहिजे त्याला. हा? आमच्या बाया माणसं त्यांना रिबीन इथं कापली त्या दिवशी, तर आमच्या पोरीला म्हणतोय का बाबा आम्ही रोडवर राहतोय, तुम्ही बिल्डिंग मध्ये राहते, तर तो म्हणतोय चला मा बंगल्यात. मग याला चपलाना मारायला पाहिजे ना सडक्याला. लोकाशाचा मंत्री याच्या बंगल्यात येतो का आम्हाला? आमच्या पोरी सोरीला इतका नालायक आणि इतका हलकट माणूस आहे का ह्यो? कोण मंत्री? हा, ह्यो मंत्री शिरसाट म्हणलेला त्या दिवशी. काय म्हटलं? का बा ती म्हणे सर तुम्ही बंगल्यात राहतात, आम्ही झोपड्यामध्ये राहतो, तर म्हणे चल मा बंगल्यामध्ये राहायला. म्हणजे त्याला शरम पाहिजे ना. त्या दिवशी मी नव्हते सर, मी त्याला चपलानं मारला असता. मी नव्हते त्या दिवशी. कोणाच्या मुलीला म्हटलं? ते काय आमची मुलगी आहे ना, आमच्या बहिणीची मुलगी आहे ना इथं. बंगल्यात चला म्हणे. हो, बंगल्यात चला म्हणलेला आहे, तरी आम्ही साईन करून इथं राहतोय. समजले का? त्या दिवशी मी नव्हते सर, आता त्याला बरोबर तिथं चपलानं मारला असता मी कलेक्टर ऑफिस मध्ये. समजले का? पण मी नव्हते. काय सांगायचे? मनपा आयुक्तांना बुलडोजर फिरवलं, घर उद्ध्वस्त केले, केले ना. काय म्हणायचं त्यांना मग? आता त्याला म्हणा आमची जागा सोडा आणि आम्हाला तिथं जाऊ द्या, आम्हाला इकडं कुठंच नका. काका आम्हाला तिथं 12 वर्ष झाली, आम्ही तिथं कसे बी भीक मागून म्हणा, भंगार येचून म्हणा, भांडे काम करून म्हणा, आम्ही तिथं राहिलेलो आहे. सरळ नुकसान केलेलं आहे सगळं. आधी वय किती आहे? 82. या वयात बी इथं येऊन राहण्याची वेळ आली तुमच्यावर. सरकार आहे नाही, हा? मोदी सरकार आहे ना, मोदी तर लय म्हणत मग इंदिरा गांधी सरकार चांगलं होतं का भाजपचं सरकार? तरी घर दिलं तिने इंदिरा गांधी ना, हा? काय दिलंय? मोदी साहेब तर म्हणते प्रत्येकाला घर द्यायलो आम्ही. कोकणात गेले तर आम्हाला रोडावर आणून बसवून हे घर बांधले तर आम्ही आमच्या रोडावर. कोणते घर दिलेत त्यानं? ते तर म्हणते एवढे लाख दिले, एवढे कोटी घर दिले, एवढं अनुदान दिलं. पैसा कमवासाठी बांधलेत त्यानं घर, गरिबासाठी नाही. हा? पैसा कमवायचा आहे त्याला मोदीला, आणि हे भारती कुठे देशात जा नाही त्याला. अच्छा. आणि देवेंद्र फडणवीस बी म्हणतो लय घर वाटलंय आम्ही गरीबाला. अरे कोणाला घर तर काय, पण इट नाही फेकून आणली पण या गरीबाला. बर घर काय द्यायची अवकाश आहे त्याची, ज्याचं घर दुनीला सुचललंय फक्त. बर. मोदीने त्याला साथ देतो, मालदाराला मालदार साथ देऊ राहिलेत आणि गरीब रोडावर आणून टाकतात. एकनाथ शिंदे म्हणतो औरंगाबाद संभाजीनगरला लय मोठं बनवायचं, गरीबाला पुढे न्यायचं. गरीबाला एकनाथ शिंदेने हे काय बसवलंय ना आम्हाला कलेक्टर साहेबाच्या पुढं. कलेक्टर लय चांगला माणूस आहे म्हणते. कलेक्टर साऱ्या देशाहून चांगलं आहे. हा, मग तुमच्यासाठी काय केलं? आमच्यासाठी आम्हाला इथं आम्हाला काही कोणी कोणी आम्हाला कामाने येऊ आता राहिलं. पाऊस बोल बिंदास बोल मध्ये आपण हे जे वरती दाखवतो याची छत आहे ना, ही जी जाळी आहे महानगरपालिकेचं बस स्थानक आहे. त्या बस थांबतात मनपाच्या, त्याचं बस स्थानक आहे. त्या बस स्थानकाला त्यांनी आपलं घर बनवलेलं आहे. पोटासाठी काय काय करावं लागतं, ही जी लोक बघताय ना, यांचा संघर्ष हा करोडपती होण्यासाठी, लखपती होण्यासाठी मुळीच नव्हे. यांचा संघर्ष फक्त तीसभर पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मूलभूत सुविधा म्हणजे राहण्यासाठी, छोटस त्यांच्या कष्टाने कमवलेलं घरामध्ये सुख शांतीची झोप येण्यासाठीचा हा त्यांचा संघर्ष आहे. त्यांना त्या घरामध्ये पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, 5 मजली बिल्डिंग, घरासमोर मोठी आलिशान वातानुकूलित गाडी, याच्यासाठीचा हा संघर्ष मुळीच नव्हे. आपलं सरकार गरिबांचं सरकार म्हणणारं देवेंद्र फडणवीस सरकार, ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावरती आपण सरकार स्थापन केलं, त्या लाडक्या बहिणी आज उपासमारीच्या संकटाच्या विळख्यामध्ये आज सापडलेल्या आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. त्या प्रत्येक आजींच्या चेहऱ्यावरती जर आपण निरखावून जर बघितलं तर निश्चितपणे एक भावना, एक वेदना आणि असंख्य दुःखांच्या सावटामध्ये असणारा यांचा हा चेहरा आहे. आणि
उद्ध्वस्त केला. आम्ही तिथे राहत होतो फ्लॅटावर. बर. तर आमचे सगळे यानं मोडून टाकले ते ना घर. आम्ही कागदपत्र घेतो आणि आमच्या सावकार थोडेफार मोठा करतात भागवले होते तिथं. तर पूर्ण आमचे भांडे कुंडे सगळे लेकराचे दप्तर घेतलं सगळं मोडून टाकलं ते ना आमच्यावर. किंमत देत आहे काय ताई काय म्हणणं आहे? काय म्हणणे सरकारच्या वाऱ्यात आम्हाला घराचं बी घर केलं. आमचे लेकरं रस्त्यावरती आले. आमच्या लेकरांची परीक्षा चालू होती आणि आमच्या घरामध्ये कोणी स्वयंपाक करत होतं, कोणी आंघोळी करत होतं, तरी त्यांनी त्याचा न विचार करता आमच्या घरावरती बुलडोझर चालवलं. कितीला आहे बाळा तू? 5वी सांगणार सरकारला. सरकारनं आमचे घरात तोडले. आमचे वया पुस्तक ते पुरे दबले खाली. लगे डायरेक्ट काल 10 वाजता कोणी आंघोळ करतं, कोणी झोपेत जातं, कोणी स्वयंपाक बनवतं. तर आमचे घरात तोडले तर आम्हाला जागा नाही, पुढं पळा पुढं नाही. आम्ही रस्त्यावर राहिलो, रोडावर येऊन सनी आम्ही बाहेर उघड्यावर आंघोळी करतो. त्यांना कळत नाही काय त्या दिवशी मोर्चा निघला त्या दिवशी पळून गेला तो काय म्हणते सरकार पळून गेला. तिकडे दिल्ली गेटवर ना मोर्चा चढवला होता. महानगरपालिका आयुक्त हिनं जे भविष्य होतं, पुस्तक म्हणजे भविष्य असतं, ती भविष्यात कलेक्टर होऊ शकते, IAS IPS होऊ शकते, विविध पदावर जाऊ शकते. त्या मुलांच्या भविष्यावरती देखील कसं बुलडोजर फिरवलं जातं त्याचं वास्तव आपण दाखवत आहोत. अत्यंत भयंकर परिस्थिती आहे. मनपा आयुक्तच आहे. तुमची मुलं मोठमोठ्या शाळेमध्ये शिकताय, कारण की तुम्ही एकेकाळी कलेक्टर होण्यासाठी किंवा मनपा आयुक्त होण्यासाठी जे परिश्रम घेतले असतील ते दिवस तुमच्या आठवावेत तुम्ही, आणि त्यानंतर अशा परिस्थितीवर लक्ष करावं. स्वतःला आपण अर्धा तास जरी घेतलो आपण चुलीमध्ये पाणी गेलंय तसंच ते जेवण आलेलं घेतलं आम्ही. चुलीत पाणी गेले ओलं झालंय. आज काही स्वयंपाक केला आणि भात आलता तर ते घेतला. आमची इतकी परिस्थिती तरी बी आमच्याकडे सरकार डोकून पाहत नाही. इतकी मुश्किल चालू आहे. झोपाची दैन होती, सारं घर ओलं होऊन जातं. इतकी परिस्थिती चालू भरती लगे आमच्यावाली. आता बघा दुःख राहिले आमच्यावाला. महिन्या 2 महिन्यानं थंडी तापा चालू आहे. ताई काय वाटतं मनपा आयुक्तबद्दल? मनपा आयुक्तबद्दल मला असं वाटतं का मनपा आयुक्तांनी आज आमची अशी अवस्था करून ठेवलेली आहे. आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला प्रधानमंत्रीचे घरं देणार म्हणून, पण आम्हाला आश्वासन नाही दिलं. पण आमच्या ज्या झोपड्या होत्या त्या सुद्धा काढून फेकल्या आणि रोडावर बांधण्याचं आम्हाला मजबूर खूप केलं त्यांनी. मुलं किती? मला 3 आहेत. आता येतील शाळेतून इथंच. कितीला आहे? माझे 5वी 6वीला आहेत. 5वी 6वीला. हं. मग रोज आता पाठवताना काय संघर्ष आहे? किती दूर आहे शाळा? इथं आहे रोज मैदाबागमध्ये. किती किलोमीटर जावं लागतं? इथून परत जायला 7-8 किलोमीटर. हो. बरं, मग मुलं काय म्हणतात? मुलं हेच म्हणतात मम्मी असं कुठपर्यंत आणि कवर. मी म्हटलं बाबा जोपर्यंत ही सरकार आहे तोपर्यंत. बरं, पालकमंत्री संजय शिरसाट आहेत, काय म्हणाले? त्यांच्याबद्दल आता काय त्यांनी लक्ष द्या आमच्याकडे. हे सगळेजण इतके खूप परेशान आहेत. जोपर्यंत तुम्ही आम्हाला राहण्याची व्यवस्था करत नाही, प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मिळेपर्यंत तात्पुरत्या निवारागृहात राहण्याची व्यवस्था करत नाही, तोपर्यंत इथून आम्ही संसार चालवणार, असं आमचं हे आंदोलन आहे. बोलतात आतापर्यंत जे आश्वासनं दिलीत त्यांनी नरेंद्र मोदी सारखे मुख्यमंत्र्यासारखे, पण एकही आश्वासन मनपा आयुक्तांनी पूर्ण केलेलं नाही. बरोबर आहे, ते इथं आले पण नाही ना, त्यांनी लेखी दिलेलं नाही. परंतु आमचं म्हणणं आहे तुम्ही घरं द्यायला तयार, पण घरांना 2-2.5 वर्ष लागतील, तोपर्यंत आम्ही राहायचं कुठं? तर आमची मूळ मागणी का घरं मिळेपर्यंत तात्पुरत्या निवारागृहात राहण्याची व्यवस्था करा. ते श्रीकांत आयुक्ताला हे साधं कळत नाही का त्या एकल व्यक्तीच्या ठिकाणी मोठ्या हॉलमध्ये हे लोक कुटुंबाले कसं राहतील. बरं, मागे ऑगस्ट आहे, देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणेन, तुम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार? तर आमचं तेच म्हणणं आहे, तुमच्या 78 वर्षामध्ये आम्हाला स्वातंत्र्य देताय की नाही? तुम्ही स्वातंत्र्य तुम्ही ब्रिटिशांकडून घेतलं आणि ब्रिटिशाच्या नंतर 1950ला राज्यघटना लागू झाली. आमचं स्वातंत्र्य राज्यघटनेनं दिले ना, आणि तुमच्या हातात ते स्वातंत्र्य देणं का तुम्ही आम्हाला गुलाम करून ठेवता का इथं रस्त्यावर? आणि जर तुम्ही असं करत असाल तर लाज तुम्हाला वाटायला पाहिजे. तुमच्याच देशाच्या माता भगिनी रोडवर आंघोळी करतात, रोडवर राहतात, रोडवर झोपतात. रात्री बेरात्री महिला झोपलेल्या असल्या तर लोकांच्या वाईट नजरा पडतात. तुम्ही UPSC झाली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. कलेक्टरला, श्रीकांतला, पालकमंत्र्याला, आमदाराला, खासदाराला लाज वाटायला पाहिजे.
मुख्यमंत्र्याला लाज वाटायला पाहिजे का? आम्ही बिंदास बोलमध्ये मी दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात हर घर तिरंगा असा पार नारा देत असतात आणि लोक देखील आपल्या आपल्या घरावरती मोठ्या डौलाने या देशाचा जो तिरंगा आहे मोठा फडकवत असतात. परंतु या ठिकाणी जे बसलेल्या आया बहिणी आहेत यांना घरच नाही तर कोणत्या घरावरती त्या तिरंगा लावणार आहेत हा प्रश्न आजच्या ठिकाणी या ठिकाणी प्रामुख्याने भेडसावत आहे. घरच नसेल तर तिरंगा कुठं फडकवायचा हा प्रश्न देखील या जनतेसमोर प्रामुख्याने भेडसावत आहे. आपण बोल बिंदास बोलच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत या ज्या व्यथा आहेत आकाशालाही गवसणी घालतील अशा व्यथा आहेत. परंतु आपल्या समोर गेली 4 ते 5 महिने झालेत या व्यथा हे गरीब लोक मांडतायत. भर पावसामध्ये ओले चिंब होत आहेत, रात्र वैऱ्याची म्हणून या ठिकाणी ते काढतायत आणि भर रस्त्यावरती या आया बहिणी आंघोळ करताय. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्या भगिनीकडे असते. तुम्हाला लाज तरी कशी वाटत नाही आहे? जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत आपली बहीण, आपली आई, आपली पत्नी, आपली मुलगी जर अशा रस्त्यावरती आंघोळ करताना जर दिसली तर तुम्हाला कसं वाटेल? या संघर्ष हा जगण्यासाठीचा आहे. संघर्ष हा छोट्याशा घरामध्ये आपली मुलं राहिली पाहिजे, सुरक्षित राहिली पाहिजे, ऊन वारा पाऊस याच्यापासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे यासाठीचा तो संघर्ष आहे. परंतु त्या संघर्षाला साथ देण्याचं काम इथलं सरकार करत नाही आहे, इथलं प्रशासन करत नाही आहे. मनपा आयुक्त आम्ही वारंवार सांगत आहोत की आपण शिंगम नाही आहेत तर चिंगम आहात. कारण की शिंगम हा माणूस गरिबांच्या घरावरती बुलडोजर फिरून श्रीमंताला अभय देतच नसतो. पहिली तर खरी सुरुवात हा श्रीमंताच्या अतिक्रमण बाधित बंगल्यावर, श्रीमंताच्या हॉटेल्सवर, श्रीमंताच्या मॉलवर बुलडोजर फिरून सुरुवात करत असतो. परंतु चिंगम माणूस हा गरिबांचाच बळी घेत असतो. गरिबांचे संसार जे सुखी समाधानाचे चालू असतात त्या संसाराला उद्ध्वस्त कसं करायचं जणू काही सुपारीच काही महानगरपालिका आयुक्त यांनी घेतली आहे का असा प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहे. त्या मनपा आयुक्ताला अभय थेट देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही तर देत नाही आहे ना या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पालकमंत्री आपण जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं दिसून या ठिकाणी आपल्याला येत नाही आहे. आपण पालकमंत्री आहात का असा प्रश्न देखील या ठिकाणी प्रामुख्याने भेडसावत आहे. बोल बिंदास बोलमध्ये आपण सडेतोडपणे मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांची पोलखोल केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील तमाम प्रेक्षकांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटला आणि या गरिबांना न्याय मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि विशेष करून एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पण शेअर करा. आणि आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या रामेश्वर दरेकर या फेसबुक आयडीला देखील फॉलो करा आणि डेली बुलंदशक्ती याला सबस्क्राईब पण करा चॅनलला. धन्यवाद.